नमस्कार मंडळी, कोल्हापुरी यूट्यूबर पल्लवीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे रविवार आणि आम्ही कोल्हापूरला जायला निघालो। 14 तारीख आहे आज। तर सकाळचे 10:30 वाजलेत आणि ब्रेकफास्ट वगैरे काही केला नव्हता घरी, कारण घरातली सगळी कामावरमध्ये खूप वेळ निघून गेला। प्लस ह्या दोन बाळांचं आवरायचं होतं, त्यामुळे सकाळपासून वेळ कसा गेला काहीच कळालं नाही। आणि रात्रभर खूप जागरण झालंय माझं, कारण 1 वाजेपर्यंत तर घरातली कामं संपत नव्हती, ती करत बसले होते। बॅग वगैरे पण भरली नव्हती, तर बॅग वगैरे भरली। त्याच्यानंतर मला वाटलं ही 1:30 पर्यंत झोपेल, तर ही 1:30 वाजता झोपलीच नाही आणि सकाळी 5 वाजता झोपलीये। मग मी 5 ते 6 असं 1 तासच मी फक्त रेस्ट घेतलीये। त्यामुळे ना डोकं खूप असं बधीर झालंय। आणि तर सुधीर गेलेत नाश्ता आणण्यासाठी। उठा ना, बाहेर या आणि इथनं घ्या ना तुम्हीच। मस्त असं जंगल आहे आणि आता इथे आम्ही नाश्ता करायला थांबलोय। तर हा आहे आमचा नाश्ता, एका प्लेट मध्ये घ्या ना, 2 प्लेट घ्या आणि बाकीच्या प्लेट ठेवा इकडं साईडला, परत लागू शकतात त्यानंतर। 2 वडे टाका। तर उडीद वडे आणलेत आमच्यासाठी आणि स्वप्नांशला आणलाय आम्ही डोसा। टेस्टी आहे? नाही आवडला? नाही आवडला का रे? नाही आवडला? इकडे ठेवा ना। नाही आवडला। हे काय? नाही आवडला तू। एक खा, गप्प खा, सांडेल खा। मी जंगलात सोडणार, बघ पूर्ण जंगलात प्राणी पण आहेत, लक्षात ठेव। व्यवस्थित पकड जंगलात सोडतो प्लेट। हे काय आहे? सांबर तर काय नको आहे मला, चटणीच हवी। शेंगदाण्याची चटणी आहे काय? 1 मिनिट टाका ना, साईडला टाका ना, साईडला ओता। बस खोबरं आहे का शेंगदाणा आहे? खोबरं शेंगदाण 2। एक बघू टेस्ट करून। मग तुमचं ते झालं आणि मग मी खायला लागले। तू काय खातायस? मिरची खाते। काय? मिरची खाते। कोणते चॉकलेट खाणार? कॅडबरी का बिस्किट खाणार? ते बॉक्सन बनायला सांगतो। त्यातली कॅडबरी द्या। हा पप्पा, माझ्यामध्ये मी सांगतो कुठली कॅडबरी पाहिजे। पप्पा देतात, थांब। थांब रे। माझ्यातली कळतली द्या, कळतली। आणि हे आहेत माझे आवडते चॉकलेट, पान पसंद। आणि हे बिस्किट्स वगैरे घेतलेत, भूक वगैरे लागली तर प्रवासासाठी। एकच घे स्वप्नांश, त्यातलं सगळं नको घेऊ, परत दे पाठीमागं। मला पण काढून दे कागद। मला हे पाहिजे। ते दाताला चिकटते, ते 5 स्टार घेऊ नको। धरा धरा। ते हातात चिकट होते, हे डेअरी ते घे, डेअरी मिल्क खा। आता जेम्स गोळ्या खा। जेम्स खा। मी कागदातच खातो। ऐकत का नाही? ह्यातच ठेव। कसला ते वर आम तेव्हा म्हणजे ते घ्यायला पाहिजे, मला काय माहिती। इथे सव्वा 4 वाजलेत आणि आता आम्ही रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो जेवायला। तर आज खूप वेळ झालाय, 2 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे होतं जेवायला, पण आता वाजले 4:15। सोनी
टिशू अजिबात दमत नाहीये प्रवासामध्ये, एकदम चांगली एकदम गुणी बाळासारखी बसली आहे. आणि स्वप्नांशला थोडं थोडं बोर झालंय आता, है ना स्वप्नांश? त्यामुळे स्वप्नांश आता चिडलाय. का माझे केस असे केले तू? थोडा बटर मिल्क भी लेते हैं कोणती नदी आहे माहिती का स्वप्नांची? गोदावरी नदी आहे. पूर्ण पाणी आटले नदीचं. खडकच दिसायलाय. लास्ट टाइम आलेलो तेव्हा केवढी म्हणजे कुंभ फुटली होती. एकदा पावसाळ्यात आलो नव्हतो काय आपण, तर पाणीच पाणी होतं. आणि आता सगळं पांढरं दिसायला लागलं. तेच की पूर्ण नदीचा काळ केवढं मोठं पात्र आहे खरं. म्हणजे पाणी वरती असते तेव्हा ही मोठी मोठी दगड त्याच्यात बघा ना. हा पूर्ण म्हणजे पात्र कोरडं पडलं. सगळ्यात मोठं पात्र आहे गोदावरी नदीचं. बाहेर येणार आहे. स्वप्नांश अर्शू रात्रीचे 2 वाजलेत आणि आता आम्ही पोहोचलोय हॉटेलमध्ये. खूप वेळ झाला आम्हाला पोहोचायला. जेवून वगैरे खूप म्हणजे खूपच टाइम झालाय आणि खूप कंटाळा आलाय. आणि ही दोघं अजूनही झोपलेली. स्वप्नांश आणि सगळं सामान असं इथेच ठेवलेलं आहे, जे की नंतर कपाटमध्ये ठेवेन. तर आता खूप कंटाळा आलेला आहे. फ्रेश वगैरे होणार आणि मस्तपैकी झोपणार. तर आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. बाय बाय.